रंगबाई रंगाला शिव पार्वती गजानना गजानना रंगबाई रंगाला 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 घुंगुरवाला तुझ्या पायाला घुंगुरवाला तुझ्या पायाला पार्वती गजानना गजानना रंगबाई रंगाला पार्वती गजानना गजानना रंगबाई रंगाला पार्वती गजानना गजानना रंगबाई पहिला नामान धरणी मातेला दुसरा नामान चांद सूर्याला दुसरा नामान चांद सूर्याला दुसरा नामान चांद सूर्याला तिसरा नामान गणपतीला चौथा नामान चौथी संताला चौथा नामान चौथी संताला चौथा नामान चौथी संताला शिव पार्वती गजानना गजानना रंगबाई रंगाला 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 पाचवा नामान पाटबंदीवाला सहावा नामान गावचा देवाला सहावा नामान गावचा देवाला सहावा नामान गावचा देवाला सातवा नामान साती अकराला आठवा नामान श्रीकृष्णाला आठवा नामान श्रीकृष्णाला आठवा नामान श्रीकृष्णाला शिव पार्वती गजानना गजानना रंगबाई रंगाला 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 नववा नामान नवकंठाला दहावा नामान गजाननाला दहावा नामान गजाननाला दहावा नामान गजाननाला अकरावा नामान मनपिनीला बारावा नामान खेळकऱ्याला बारावा नामान खेळकऱ्याला बारावा नामान खेळकऱ्याला शिव पार्वती गजानना गजानना रंगबाई रंगाला 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 घुंगुरवाला तुझ्या पायाला घुंगुरवाला तुझ्या
गजानना रंगबळी रंगाला पार्वती गजानना गजानना रंगबळी रंगाला पार्वती गजानना गजानना रंगबळी रंगाला श्री ग्राम देवता लोककला नाट्य नवमंडल मामले जाधवरी सादर ग्रहण गणेश दर्शन पाल अन्नासूर उर्फ अग्नि सुरासवर अन्नासूर उर्फ अग्नि सुरासवर रशिको यमराजांच्या दरबारात यमराजांच्या निमंत्रणावरून सर्व देव मंडळी एकत्र आले आहेत सर्व देव यमराजांची वाट पाहत आहे नजीकचे आगमन झाले पुढे काय घडते त्यावर प्रत्येक रंगमंचावरती पहा पुढे काय घडते त्यावर प्रत्येक रंगमंचावरती पहा यमराजाने समस्त देवगणांना सभेचे निमंत्रण दिले आहे परंतु यमराजांच्या सभेमध्ये स्वतः यमराज हजर नाही हे योग्य वाटत नाही देव मला असं वाटतं आपण दिलं तुम्ही का नाही करायला सुरुवात करूया एकदंता भगवंता शरण तुला मी एकदंता देहभागी का तू मारी भगवंता देहभागी का तू मारी भगवंता शरण तुला मी एकदंता भगवंता शरण तुला मी शरण तुला मी एकदंता भगवंता शरण तुला मी एकदंता आपण इथे येण्याचं प्रयोजन इथे येण्याचं प्रयोजन स्पष्ट सांगतो तर तुम्ही समस्त देवगणांना या नारदाचा देवेंद्र
भिंत अशा उभ्या काय मुनिवर्य प्रत्यक्ष यमराजाकडे शंभर आलं नाही त्यामुळे आम्ही नृत्य बंद ठेवले. या दिनोत्तमा नर्तिका एवढ्या सुंदर सज्जासना यांचं नृत्य बंद ठेवणे आपल्याला योग्य वाटते का? मुनी भैया आपण केलेल्या स्तुतीने माझं मन प्रसन्न झालं आहे. या तिलोत्तमेला पाहून माझं मन मोहून गेलं आहे. देवेंद्र वाट कशाची पाहता तिलोत्तमा नर्तिकचे नृत्य चालू करा. ठीक आहे मुनी भैया. हे तिलोत्तमे तुझा नाच गाण्याला सुरुवात होते.
आणि तुमची बराच वेळ वाट पाहिली भूक नाही देवता. बरोबर आहे महाराज. आम्ही आपली सूचना नाही. आपल्याला माहितीच आहे आमच्या अन्नाशिवाय या कारभारात काही दिवस चालत नाही. परंतु यमराज, एकदा तिला नर्तिकेकडे पहा. तिचा साज शृंगार पहा, तिचे मनमोहक रूप पहा आणि मला सांगा, तिला पाहिल्यानंतर कोणाला मोह आवडता येईल? तेही बरोबर आहे. आपल्या दरबारात तिलोत्तमा नर्तिकेचे नाच गाणं चालू द्या. ठीक आहे यमराज. हे तिलोत्तमे, तुझ्या नृत्याविषयी सुरुवात होऊ दे. ठीक आहे. नृत्य पाहून सर्वने पळून जातात. मात्र नाराज लागून जातो. हा असून सोड त्याचा जन्म कसा झाला ते आपण प्रत्येक रंगमंचावरती पहा. ते आपण प्रत्येक रंगमंचावरती पहा. मी कोण आहे? माझा जन्म कसा झाला आणि कशासाठी आलो हे समजेल का मला? अरे तुला तुझा जन्म कसा आणि कोणापासून झाला हे ऐकायचंय ना? हो, ते ऐकायचं आहे मला. मग ऐक. अरे माझ्या दरबारात सर्व देवाची सभा भरण्यात आली होती. या सभेत तिलोत्तमा नर्तिकेचे नाच गाणं चालू असताना मला मोह झाला. याच वेळी माझे तेज जमिनीवर पडले आणि त्यातूनच तुझी उत्पत्ती झाली. म्हणजे तुम्ही माझे पिताश्री हो ना? होय, म्हणून तुझे नाव अग्नी. ठीक आहे पिताश्री, आपण माझे नाव
सुरू केला. परंतु यमराज, मला अशी एक शक्ती द्या की हा सारा जीवन मी करीन आणि सर्व देवांचा पराभव करून त्यांची राजनीता वेगळी. यमराज, मला आशीर्वाद द्यावा. कल्याण असो. ही काय दिसला? अरे सर्व देवाला सलगी पलाकडून सोडून दे. ही काय यमराज, कशी तुमची आज्ञा. या दरबार मी एकटा कोणीतरी आहे रे. कोण आहे रे तुम्ही? काय बोलतोय? तू आहेस तरी कोण? माझं नाव अग्निसूर. यमराज, त्यांच्या दरबारात यज्ञाच्या न्यायात पाहत असताना त्या महादेवाने त्यांचे केस खाली पडले. त्यातून माझा जन्म झाला. यमराज, एक माझे पिताश्री आपली ओळख. नारायण ब्रह्मांडामध्ये तिन्ही लोक फिरणारा ब्रह्मदेवाचा पुत्र नारायण. वा नारद वा. अरे तिन्ही जगात फिरणार तू. हरच नारद. हे कार्य करायला किंवा कसं कळवणार? नारायण या वराची प्रचिती कशी काय घेणार? नारदा, मी काय समजलं नाही. स्पष्ट काय करावं? तू अमरावतीमध्ये जा. सर्व देवांवर विचारणार. मग तुला तुझ्या वराची प्रचिती मी काय नारदा, तू सांगितल्याप्रमाणे म्हणत होतो. पण नारदा, नारदाने सांगितल्याप्रमाणे मला त्या अमृत हल्ला केला पाहिजे. रसिकांच्या मनपासून आलेला पारितोषिक पारात विलास डांगे, महेंद्र रत्तू डांगे यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे.
गुच्छात मांडला आहे. काय करावं काही सुचत नाही. नारायण नारायण हे सत्य जाणून जगी नाही कुणाचा कुणी हे सत्य जाणून जगी नाही कुणाचा कुणी नाशिवंत मानव प्राणी रे जरा के जानी 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 ये सत्य जाणूनी जगी नाही कुणाचा कुणी हे सत्य जाणूनी जगी नाही कुणाचा कुणी मानव प्राणी रे जरा की जानी जरा की जानी 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 रे नारायण नारायण या मुनिवर या इंद्रप्रस्थामध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर या आम्हा देवाने खिंत लागून राहिली आहे. नारायण नारायण देव हो आपणास अशी कोणती चिंता लागून राहिले कारण यमराजांच्या सभेत आपण ठरवतात त्या सभेमध्ये एक असुराचा जन्म झाला त्याची पुढे काय झाले याची चिंता वाटत आहे. नारायण नारायण देव हो तेच सांगण्यासाठी मी आलोय बघा. यमराजांच्या दरबारात नर्तिकेचे नृत्य चालू असताना यमराजांना मोह झाला. त्यांचे ते जमिनीवर पडले. त्यातून एका असुराचा जन्म झालाय आणि तो असुर आता आपल्या राज्यावर चाल करू नये. काय मुनिवर हे खरं आहे. हो देवेंद्र हे खरं आहे. या काळात त्या रीतीला मोठा अहंकार झाला आहे. देवेंद्र ज्याला अहंकार होतो त्याचा शेवटी सर्वनाश होतो हे आपल्याला माहित आहे ना. महादेवा बरोबर आहे. परंतु समस्त देवगणांच्या दशेच्या अमरावती रक्षणासाठी हा देव त्या अगदी शिवाचा दास करत. नारायण नारायण देव हो आपल्या हातून असेच घडो. महादेवा आपण कैलासावर प्रसाद करावे. सर्वजण आहे अरे नारदा! काय सांगितलं तुला? तरी पण एवढं सावध केलं. काय कारण? नारायण नारायण अग्निसुरा ही देवाला सावरकणे आलं बघ. सर्व देव एकत्र ते पाण्यासाठी आले पाहिजे. ठीक आहे नारदा मी हा कोपऱ्यात उभं राहून या देवांची दशा काय होतं ते पहा.
अरे देवेंद्र कुठल्या सिंहासनावर समर्पण उठ. अरे अग्निशिला तुझी बरोबर म्हणतात हे देवाज इंद्रप्रस्थ आहे लक्षात असले. अरे देवेंद्र माझा जन्म कसा झाला हे तुला माहित नाही. मग काय करणार तुझ्या अमरावती माझ्या संकट नाही ते काय म्हणून आहेस. तुझं चिंता करून तुझ्या राज्यात काय करणार आहे. हिंमत असेल तर हात कर. अरे अग्निशिला तुला मिळालेल्या वराचा तू चांगला सदुपयोग करून घे नाही तर तोच वर तुझ्या नाशाला काढण्याची तू देवेंद्र मला उपदेश देतो युद्धावर ठीक आहे माझी केव्हाही तयारी कोणतं तयार. तुला तुझ्या शक्तीचा गर्व झालाय. या धरतीचे रक्षण करणे माझं कर्तव्य आहे. तू आला कोण करत जा. हे ऋषीदेव तुझ्या समोर देवेंद्रचा पराभव झाला. मुका केला नाही का कशीच्या किती पण होईल. बाकी सुद्धा तुझ्या हातात संगीत असेल तर होतं उतर तयार. एवढी जमेल ठीक आहे होत असणार. ठीक आहे. ही आता अमरावती किती झालंय बघ. नारायण नारायण अगदी सुना तुझ्या अमरावतीचा राजा झालाय. अरे नाथा तुझ्या तोंडाचा करून
नारदा जो कैलासपती महादेव कैलासावर गेला आहे मला त्याचा पाठलाग केला पाहिजे तू जा नाही सांगितलं प्रमाणे यावरती माहिती परंतु कैलासपती महादेवा ठीक आहे कैलासपती महादेवा रसिक हो दोन्ही देवांचा पराभव करून तिने जगात राज्य करण्याच्या प्रतीक्षेची प्रचिती घेण्यासाठी अग्निसूर कैलासपती महादेव यांच्या कैलासावर चालून जात आहे त्या ठिकाणी कैलासपती अग्निसुराचा पराभव करतात की त्याची इतर देवांसारखी अवस्था होते त्या आपण प्रत्येक रंगमंचावरती पहा त्या आपण प्रत्येक रंगमंचावरती पहा अरे वा कैलासपती महादेव अगदी कैलासावर बसला आहे अरे महादेवा उद्या लागेचं अग्निसुरा तुझा महाआवर नाहीतर तुझा गंगा दिसेल महादेवा इंद्र विष्णू हे जगात मी पराभव केले मुकटानं तुझा कैलास पर्वत माझ्या समोर हटका वाटते अवस्था झाली अरे अग्निसुरा माझ्याशी युद्ध करण्यापेक्षा माझ्या नंदीसोबत युद्ध कर अरे वा महादेवा स्वतःला शिव समजतो अनेका प्राणांवर युद्ध करायला लावतो का ठीक आहे महादेवा तशी तुझी इच्छा होत असेल. म्हणजे तू आणि ह्या अग्निसुराला करा करायला सुनलं वा अरे नंदी हिम्मत असेल तर होत असेल.
ये नाव विष्णू महादेव या देवाची राज्य प्राप्त झाली परंतु इथपर्यंत थांबून चालणार नाही इतर देवाला दिसून त्याची सुद्धा राज्य प्राप्त करतो आणि या अख्खाचा त्रैलोक्याचा राज्य बनतो त्याला सावधान त्या अग्निसुराने संपूर्ण त्रिकोणात हाहाकार उडवला आहे. काय करावं काही सुचत नाही. परंतु देवेंद्र या तुमच्या मार्ग काढलाच पाहिजे. आपण बंदरापासून जाणार नाही, काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. महादेवा, आपण तर देवादिदेव आहात. आपण यातून काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती आहे. देव, आपण पार्वतीनंदन गणेशाला वंदन करूया, ते यातून मार्ग काढते. ठीक आहे महादेवा, आपण गणेशाची आराधना करूया. ठीक आहे देवेंद्र.
देशा त्या त्रिभुवनात हाहाकार माजवला आहे. अम्मा देवांचे राज्य त्यानं ताबे घेतले. यावर काहीतरी मागे मिळावा. ठीक आहे. कोणीतरी हे बघा, आपण सावध राहायला पाहिजे. मोठा मार्ग माझ्या मार्गात आहे तरी कोण काय म्हणे माझा खर्दन कर. अरे गणेशा माझे तू इंद्र विष्णू माझे गंधा मारा भावदल मग काय करणार तू ही निबंधा नाही कर तशी का तुझी पण होईल एवढा आणि मला घेऊन टाकणार आहे. ठीक आहे काय
गणेशाने अनुसरणाला गेले आहे त्यामुळे त्याच्या शरीराला 10 होत आहे आणि गणेशा गणेशा 10 शांत होत नाही मी माझ्याकडे ही मर्षीच्या वर्षावर गणेशाच्या माथ्यावर घेतो त्याने गणेशा 10 शांत होत का पाहूया माझ्या गणेशा शांत हो नाही ही मर्षीला वाचन करून सुद्धा गणेशा 10 शांत झाला नाही आपण त्याचे उपाय करावा देवेंद्र मी माझी चौथी शीतल कपाळ गणेशाच्या भक्ती ठेवतो त्यामुळे गणेश पद्मपुरातून ओळखला जाईल एवढे करून गणेश 10 शांत होत नाही महादेवा आपण त्याचे उपाय करावा देव मी माझ्या जवळची चंद्रकांत गणेश मस्तकडे होतो त्यामुळे मानशिंदर या नावाने ओळखलं जाईल ठीक आहे नाही महादेवा एवढे करून गणेश 10 शांत होत नाही बाळ गणेशा शांत हो शांत हो काय कठीण चालू आहे या शिवय्या गणेशाने अनुसराला गेली आहे त्यामुळे तिने शरीराचं 10 होत आहे आपल्याला काय उपाय करावा ठीक आहे मी माझ्याकडे एक दुर्वा गणेशाच्या माथ्यावर ठेवतो मग पाहूया गणेशच्या 10 शांती होत की नाही. यापुढे जो कोणी फक्त मला धुवा मारी त्याला सहस्राविधीचे पुण्य मिळेल. शिवणी आपले खूप उपकार झाले देव अग्निशिवाचा नाश झाला देवांची राजे देवाला परत मिळाली पूर्वाचे महत्व साऱ्या जगाला कळले या बाळ गणेशा आपण पृथ्वीला लोकांना दर्शन द्यावे अशी विनंती आहे प्रशिक्षो आपण पाहिलं जसा शंकराला भेट दिया तसे गणपतीला दुर्वा दिया एक ही दुर्वा दिले गणपतीच्या शरीराचा दाह शांत झालाय गणपतीला दुर्वा प्रिय झाला
आईच्याने आशीर्वाद दिला आहे. आपण सर्वांनी आपल्या लाडक्या देवाला बाप्पाला दुर्वा व्हायला विसरू नका. दुर्वा व्हायला विसरू नका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। उतळली निरांजनाची वाट, ओवाळूया आरतीचे ताट। उतळली निरांजनाची वाट, ओवाळूया आरतीचे तुझी
ओवाळूया आरतीचे ताट. शुभ कार्याच्या शुभ प्रसंगी घरोघरी पूजन रे करती हो. गोड तुझी मंगल मूर्ती देवा तुझी आगादरी कीर्ती हो. देवा तुझी आगादरी कीर्ती हो. देवा तुझी आगादरी कीर्ती. भक्ती तुझी वेळ लावणारी मंगलदायक तू संकट निवारी. करावी कृपाची परदान ओवाळूया आरतीचे ताट. उजळली निरंजनाची वाट ओवाळूया आरतीचे ताट. उजळली निरंजनाची वाट ओवाळूया आरतीचे ताट. उजळली निरंजनाची वाट ओवाळूया आरतीचे तुझी गणाले आवड मोठी आलो तुझ्या भेटीसाठी हो. आलो तुझ्या भेटीसाठी हो. आलो तुझ्या भेटीसाठी. पूर्वजा सुंदर चरणी पूजा नैवेद्याला मोदकाची वाटी हो. नैवेद्याला मोदकाची वाटी हो. हे पहा, रसिकांच्या मनपासून आलेला पारितोषिक लंका डेकोरेशन करमुळे, लंका डेकोरेशन करमुळे, खास करून शाहीर शुभम माटर
आता जे गीत गायलं या गीतासाठी जो जयगुरुचा पारितोषिक आला आहे त्याचप्रमाणे योगेश लक्ष्मण डांगे यांकडून देखील या गीतासाठी तो जयगुरुचा पारितोषिक आला आहे. वेद व शिवम समीर डांगे यांकडून देखील या गीतासाठी तो जयगुरुचा पारितोषिक आला आहे. राजू डांगे यांकडून संपूर्ण नमनासाठी आणि खास करून युवा शाहीर शुभा माटर यांच्या गायकीसाठी 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे सूरज गोपाल तारवे यांकडून आता हे गीत